साडीवरती उंच आणि बारीक दिसण्याच्या 8 टिप्स जर तुम्हाला जाणून घ्यायच्या असतील तर मग हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा। तुमची जर उंची थोडी कमी असेल आणि मग तुम्हाला साडी कोणती निवडायची, साडी कशी नेसायची हे जर सगळे डाउट्स असतील तर मग हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे। तर मग या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत 8 टिप्स शेअर करणार आहे ज्याने तुम्ही साडीमध्ये तुमची उंची कमी असेल तरी देखील तुम्ही उंच दिसाल, त्याचबरोबर तुम्ही तुमच्या साडीमध्ये स्लिम देखील दिसाल। तर मग या कोणत्या टिप्स आहेत हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर मग हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा। चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया। तर आता जी सगळ्यात पहिली टिप आहे ती आहे साडी कलर। तर आता तुमची जर हाईट कमी असेल आणि तुमची जी तब्येत आहे ती देखील अतिशय बारीक असेल तर मग तुम्ही लाईट रंगाच्या साड्या नेसू शकता। तुम्ही डार्क रंगाच्या साड्या नेसलात तरी काही हरकत नाही, पण तुम्ही लाईट कलरच्या साड्या खूप छान अशा फ्लॉन्ट करू शकता। आणि त्याचबरोबर तुमचा वेट जर असा मीडियम असेल, तुम्ही अशा मध्यम वर्गीय बांध्याच्या असाल तर मग तुम्ही कोणतेही कलर फ्लॉन्ट करू शकता, तुम्ही कोणत्याही कलरच्या साड्या नेसू शकता। पण जर तुम्ही थोडेसे हेल्दी असाल, थोड्याशा कवियर साईडला येत असाल तर मग तुम्ही डार्क रंगाच्या साड्या नेसू शकता। तुम्ही डार्क कलरच्या साड्या खूप उत्तम पद्धतीने अशा फ्लॉन्ट कराल। तुम्ही लाईट कलरच्या साड्या देखील तेवढंच कॉन्फिडन्सने नेसू शकता, पण जर नक्कीच डार्क कलरच्या साड्या तुम्ही नेसल्या तर त्या तुम्ही खूप छान प्रकारे अशा फ्लॉन्ट करू शकता। तर आता जी दुसरी टिप आहे ती आहे प्रिंट्स आणि बॉर्डर्स। तर आता जर तुमची उंची कमी असेल तर साधारणपणे तुम्ही ज्या जाड बॉर्डरच्या ज्या साड्या असतात, ज्याला खूप जाड जाड असे काठ असतात, त्याचबरोबर साडीवरती अशा खूप मोठ्या प्रिंट्स असतात किंवा खूप मोठं असं वर्क केलेलं असतं, तर मोस्टली त्या साड्या तुम्ही अवॉइड करायला हव्यात। मोस्टली तशा साड्या नेसू नका। ज्या साड्यांवरती एकदम बारीक अशी प्रिंट असते, साडीला बारीक अशी बॉर्डर असते, तशा साड्या तुम्ही नेसू शकता। तर बऱ्याचदा असं होऊ शकतं की आपल्याला जाड काठाच्या साड्या आवडू शकतात, पण जर माझ्या बरोबर देखील तेच होतं, माझी देखील उंची कमी आहे, माझी हाईट जी आहे ती 5'2" आहे। तर बऱ्याचदा अशा ज्या जाड चांगल्या काठाच्या ज्या साड्या असतात त्या आपल्याला आवडतात, एकदम असं ओव्हरवेल्मिंग होऊन जातं। तर मग एकदम असं हार्ड अँड फास्ट असं रूल नाहीये की तुम्ही जाड काठाच्या ज्या साड्या आहेत त्या अजिबातच नेसायच्या नाहीत। ऑब्व्हियसली तुम्ही त्या देखील नेसू शकता, पण मेजॉरिटी ऑफ द टाइम जेव्हा तुम्ही साड्या नेसता किंवा ज्या छानशा अशा सिल्कच्या साड्यांमध्ये जेव्हा तुम्ही इन्व्हेस्ट करता तेव्हा मोस्टली बारीक काठाच्या ज्या साड्या असतात, बारीक प्रिंटच्या, बारीक बुठ्ठ्यांच्या ज्या साड्या असतात त्याला तुम्ही प्रेफरन्स द्यायला हवा। तर आता ज्या अशा साड्या असतात ज्याच्यावरती कोणताही काठ नसतो, कोणतीही बॉर्डर नसते, अतिशय प्लेन अशा साड्या असतात, तर तशा साड्या जर तुम्ही डार्क रंगांमध्ये घातल्या, ब्राईट कलर्स मध्ये घातल्या तर त्याच्यामध्ये देखील तुमची उंची भरपूर दिसेल आणि त्याच्यामध्ये तुम्ही स्लिम देखील दिसाल। तर आता काही अशा साड्या देखील असतात, आता जशी की ही साडी, ही पूर्ण साडी जी आहे ती प्लेन आहे आणि याला फक्त ही अशी गोल्डन कलरची छोटीशी बॉर्डर आहे। तर अशा एकदम स्लिम बॉर्डरच्या, एकदम अशा बारीकशा बॉर्डरच्या प्लेन साड्यांवरती देखील तुमची उंची खूप छान दिसते। तर अशा साड्या तुम्ही डार्क रंगांमध्ये नेसू शकता ज्याच्यामुळे तुमची उंची एकदम सुंदर अशी वाटेल। आता जी तिसरी टिप आहे ती आहे स्ट्राइप्स और नो स्ट्राइप्स। आता तुम्ही वेस्टर्न कपड्यांच्या बाबतीत हा रूल फॉलो देखील करत असाल, जसं की आपण पहिल्यापासून ऐकलेला आहे, जेव्हा तुम्ही आडव्या पट्ट्यांच्या, आडव्या स्ट्राइप्सचे जेव्हा वेस्टर्न कपडे घालता तर त्याच्यामध्ये तुम्ही थोडेसे जाड दिसता, त्याचबरोबर तुमची उंची देखील कमी दिसते। तर तोच रूल जो आहे तो आपण साड्यांच्या बाबतीत देखील फॉलो करायला हवा। मोस्टली जे असं हॉरिझॉन्टल टाईपच्या ज्या साड्या असतात ज्याच्यावरती आडव्या रेषा असतात तर तशा साड्या मोस्टली नेसणं टाळा जर तुमची उंची कमी असेल तर, आणि त्याच्यामुळे तुम्ही थोडं जाड देखील दिसू शकता। मोस्टली ज्या अशा साड्या असतील ज्याच्यामध्ये वर्टिकल स्ट्राइप्स असतील, उभ्या रेषा असतील, तर तुम्ही तशा साड्या नेसू शकता ज्याच्यामुळे तुम्ही उंच देखील दिसाल आणि बारीक देखील दिसाल। त्याचबरोबर ज्या पट्ट्या आहेत, ज्या स्ट्राइप्स आहेत त्या देखील जास्त जाड नसतील याची काळजी घ्या। त्या ज्या स्ट्राइप्स आहेत त्या जितक्या बारीक असतील तितके तुम्ही जास्त बारीक दिसाल आणि उंच दिसाल। तर आता जी चौथी टिप आहे ती आहे ब्लाउज पॅटर्न। तर आता ब्लाउजच्या बाबतीत देखील तुम्ही आडव्या स्ट्राइप्सचे जे ब्लाउज असतात ते घालायचं टाळा, तुम्ही उभ्या स्ट्राइप्सचे ब्लाउज घालू शकता। तर उभ्या स्ट्राइपच्या ब्लाउज वरती प्लेन साड्या अतिशय सुंदर दिसतात। की जेव्हा खूप जास्त हेवी असा ब्लाउज घालता तेव्हा त्याच्यावरती एकदम मिनिमलिस्टिक डिझाईनची किंवा प्लेन साडी तुम्ही नेसू शकता। त्याचबरोबर वाईस वर्सा, म्हणजे जो तुमचा ब्लाउज आहे तो अतिशय प्लेन असेल तर तुम्ही छान अशी वर्कची साडी नेसू शकता, ज्याच्यामुळे छान जे ओव्हरऑल टेक्स्चर आहे ते व्यवस्थित बॅलन्स्ड होतं, ज्याच्यामुळे जी तुमची हाईट आहे, जे तुमचं वेट आहे ते सगळं पुट टुगेदर होऊन छान असा तुमचा लुक क्रिएट होतो। तर आता जी पाचवी टिप आहे ती आहे साडी पल्लू। तर आता ही जी टिप आहे मी जी आता सांगणार आहे ती बऱ्यापैकी जणांना माहिती असेल। तर तुम्ही जेव्हा तुमच्या साडीचा जो पदर आहे, जो तुमचा पल्लू आहे, तो जेव्हा पिनअप करता तर मोस्टली तो जास्तीत जास्त लांब राहील याची काळजी घ्या। म्हणजे जो तुमचा गुडघा आहे त्या गुडघ्याच्या लेंथ पेक्षा अक्षरशः एवढा असा तुमचा पदर लांब ठेवा जर तुमची उंची कमी असेल,
त्याच्यामुळे तुमची हाईट जी आहे ती जास्त असल्याचं इल्युजन येतं. त्याचबरोबर तुम्ही जेव्हा वन साइड असा पदर मोकळा सोडता तर तो पण जास्तीत जास्त असेल याची काळजी घ्या. म्हणजे एकदम जास्त पण सोडू नका की तो असा एकदम जमिनीवरती लोळेल, पण तुम्ही त्याची जी लेंथ आहे ना ती देखील थोडीशी जास्त ठेवू शकता, ज्याच्यामुळे तुमची हाईट अशी छान दिसून येईल. आता जी 6वी टिप आहे ती आहे चूजिंग द राईट फुटवेअर. आता तुमची जर हाईट कमी असेल तर हील्स या तुमच्या बेस्ट फ्रेंड्स असतील. तर मग जेव्हा तुमची उंची कमी असेल तेव्हा हील्स ज्या आहेत त्या तुम्ही खूप छान पद्धतीने साडीवरती फ्लॉन्ट करू शकता. बिकॉज साडीवरती तुम्ही हील्स घातलेल्या देखील अजिबात दिसत नाही. जेव्हा तुम्ही साडी नेसता तर साडी नेसण्याच्या अगोदरच तुम्ही हील्स घालून ठेवू शकता आणि जी साडीची जी लेंथ आहे ती तुम्ही जिथे तुमची म्हणजे हील एंड होईल तिथपर्यंत तुम्ही घेऊ शकता. त्याच्यामुळे तुमची हील्स देखील लपून जाते आणि छान अशी उंची दिसते जेव्हा तुम्ही साडी नेसता. तर हीलसाठी छान अशी तुम्ही स्टिलेटोज किंवा वेजेस किंवा प्लॅटफॉर्म हील्स अशा वेगवेगळ्या हील्स तुम्ही निवडू शकता. त्याच्यामध्ये पण वेजेस हे तुम्हाला खूप जास्त कम्फर्टेबल पडतात बिकॉज त्याला पुढून मागून सगळीकडून असा एक व्यवस्थित असा प्लॅटफॉर्म असतो. त्याच्यामुळे तुम्ही जर असे हील्स जास्त घालत नसाल तर तुम्ही वेजेस पासून ट्राय करू शकता. वेजेस हे खूप जास्त कम्फर्टेबल पडतात. आता जी 7वी टिप आहे ती आहे चूज युअर ऍक्सेसरीज अँड ज्वेलरीज वाईजली. तर जेव्हा तुम्ही ऍक्सेसरीज घालत असा किंवा जेव्हा तुम्ही कोणती ज्वेलरी घालत असता तेव्हा त्याच्या बाबतीत कोणताही हार्ड अँड फास्ट रूल नसतो. पण जी तुमची ज्वेलरी आहे ती छान अशी तुमच्या आउटफिटला कॉम्प्लिमेंट करेल, छान ती तुमच्या साडीला कॉम्प्लिमेंट करेल याची काळजी घ्या. जर तुमची हाईट कमी असेल तेव्हा तुम्ही जेव्हा ज्वेलरी घालता तेव्हा खूप भरभरून अशी ज्वेलरी घालू नका. म्हणजे असे 2-3 नेकपीसेस असे एका वेळेला घालू नका बिकॉज त्याच्यामध्ये तुमची हाईट अतिशय कमी वाटते. तुम्ही छान अशा स्टेटमेंट पीसेसला ट्राय देऊ शकता. छान असे जे स्टेटमेंट लॉंग असे इयरिंग्स असतील ते तुम्ही घालू शकता. त्याचबरोबर जे स्टेटमेंट असे लॉंग नेकलेसेस आहेत ते तुम्ही घालू शकता. मोस्टली जे लॉंग नेकलेसेस आहेत ते घालायचा जास्त प्रयत्न करा ॲज कम्पेअर टू चोकर्स. मोस्टली जे असे खूप जाड असे जे चोकर्स असतात जे असे तुमची पूर्ण मान कव्हर करतात मोस्टली तसे चोकर्स घालणं टाळा बिकॉज त्याच्यामुळे तुमची जी कम्प्लीट मान आहे ती कव्हर होते आणि त्याच्यामुळे तुमची मानेची उंची अजिबात दिसत नाही. पूर्ण मान कव्हर झाल्यामुळे जी तुमची हा जो भाग आहे तो अतिशय छोटा दिसतो आणि तुमची जी हाईट आहे ती जास्त छोटी वाटते. पण ॲज कम्पेअर टू दॅट मग तुम्ही लॉंग नेकलेसेस घालू शकता. याच्यामुळे तुमची उंची आहे ती देखील जास्त वाटते. त्याचबरोबर इव्हन तुम्ही हातामध्ये जेव्हा बांगड्या घालता तेव्हा खूप जास्त बांगड्या घालणं टाळा. म्हणजे बऱ्याच आपण लग्नांमध्ये 1-1, 2-2 डझन अशा बांगड्या घालतो तर तशा तेवढ्या प्रमाणात बांगड्या घालणं टाळा बिकॉज त्याच्यामुळे तुमच्या हाताची जी उंची आहे ती देखील कमी दिसते आणि कुठेतरी तुमची हाईट जी कमी आहे असं इल्युजन येतं. तर आता जी 8वी आणि शेवटची टिप आहे ती आहे हेअरस्टाईल्स. तर जेव्हा तुमची उंची कमी असते तेव्हा तुम्ही जे हेअरस्टाईल्स आहे जेव्हा तुम्ही हेअरस्टाईल्स करता त्या थोड्याशा पफ्ड आउट असली असा प्रयत्न करा. म्हणजे ज्या पफवाल्या हेअरस्टाईल्स असतील मग ते वेगवेगळे बन्स असतील किंवा ब्रेड्स असतील किंवा मग आणखीन ते असे पफ सोडून असे मोकळे सोडलेल्या हेअरस्टाईल्स असतील तुम्ही तशा हेअरस्टाईल्स करू शकता. तुम्ही इव्हन मानेमध्ये जरी आंबाडा घातला तर तो देखील अतिशय सुंदर दिसतो बिकॉज मानेत आंबाडा घातल्यावरती छान अशी तुमच्या नेकची जी उंची आहे ती दिसते त्याच्यामुळे तुमची हाईट असल्याचं इल्युजन येतं. तर या होत्या माझ्या माहितीतल्या 8 टिप्स ज्या मी तुमच्यासोबत शेअर केल्या ज्याच्यामुळे तुम्ही साडीवरती उंच आणि बारीक दिसू शकता. तर मग या ज्या सगळ्या टिप्स होत्या या जर तुम्हाला आवडल्या असेल तर मग व्हिडिओला लाईक करा आणि या सगळ्या टिप्स तुम्हाला कशा वाटल्या हे देखील तुम्ही मला कॉमेंट सेक्शनमध्ये सांगू शकता. त्याचबरोबर तुम्ही जर माझा व्हिडिओ बघत असाल तुम्हाला जर माझे व्हिडिओज आवडत असतील पण तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर मग चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूलाच एक बेल आयकन आहे त्याच्यावरती क्लिक करा म्हणजे माझा नेक्स्ट व्हिडिओ आलेला तुम्हाला नक्की समजेल. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा आणि काळजी घ्या. धन्यवाद.